हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती, मराठे तुम्हाला मानणार नाहीत। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। सत्ता बदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा। तर भाजपत गेल्यावर ईडी चौकशी थांबते ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची टीका। वंचित महाविकास आघाडीसोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेससोबत अद्याप चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीत अर्धवट मात्र सकारात्मक चर्चा। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होणार नाही याची काळजी घेऊ, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। वंचितकडून महाविकास आघाडीकडे 6 जागांसाठी प्रस्ताव। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणीसह अमरावतीचा समावेश, सूत्रांची माहिती। तर पालघरची जागा ठाकरे गट लढवणार, अंबादास दानवेंची माहिती। भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा। तर भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही, भुजबळांनी दमानियांचा दावा खोडला। दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात असतील, देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर भुजबळ भाजप नेत्यांच्या संपर्कात नाहीत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडून मला कसलीही ऑफर नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली माहिती नाही, भुजबळांकडून स्पष्ट। अजित पवार, मुश्रीफ, भावना गवळी भाजपचा चेहरा बनले, भाजपचा चेहरा भ्रष्टाचारी, भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। मंत्रिमंडळामधून कधीही बाहेर काढू शकतात, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर, भुजबळांची प्रतिक्रिया। तर आम्ही प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, आमदार गायकवाड यांचं प्रत्युत्तर। सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर भुजबळांवर होणाऱ्या टीकेला मंत्र्यांनी का विरोध केला नाही, आमदार आव्हाडांचा सवाल। माझा टोलला विरोध नाही, पण टोलच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकताही नाही, टोलबाबत उद्या मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, राज ठाकरे यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।